कॅमेरामॅन या ठिकाणी दृश्य टिपली जात आहेत आणि भरपूर काही दूरवरचा प्रवास करूनही इथपर्यंत काही प्रेक्षक वर्ग पोहोचले आहेत. भरपूर प्रेक्षक वर्गांची गर्दी आज आपल्याला पाहायला मिळेल. डीजे साऊंड वाजणार. त्याचबरोबर काही रशियन फॅमिलीही इथं पोहोचली आहेत या स्पर्धेसाठी. खरोखरच योगेश थोडंसं विसरलो होतो आणि आज खास या स्पर्धेसाठी डे नाईटच्या स्पर्धेसाठी ज्यांनी हे टॉवर उभारले आहेत ते आपले झंकार डेकोरेटर्स. खरोखरच ते दोन्ही सर्वात झंकार डेकोरेटर्स पाली रत्नागिरी येथून या स्पर्धेसाठी इथं उपस्थित झाली आहे. या AK-47च्या मैदानावर सुंदर स्पर्धा त्यांनी सजवली आहे. आणि खरोखरच झंकार डेकोरेटर्स म्हटलं रत्नागिरी पाली गावातून या इथं त्यांचा प्रवास आहे आणि सुंदर यांनी 10 टॉवर इथं उभं केलेत आणि आज त्यांचं ब्रीद वाक्य आहे, आम्ही जपतो कलात्मक दर्जा, आम्ही जपतो कलात्मक दर्जा आणि परिपूर्ण नाविन्य. सुंदर ब्रीद वाक्य आहे. सलाम करतोय तुम्हाला खरोखरच. आणि खरोखरच योगेश कामगिरी सुंदर आहे. सलाम करावा लागेल त्यांना. खरोखर सुंदर. या ठिकाणी झंकार डेकोरेटर्स मैदानावर वळूया. 2 मराठी समालोचक, कारण पहिल्या सामन्यात पूर्ण 16 षटकं मराठीमधनं समालोचन झालं, परंतु या सामन्यात कुठेतरी 2 समालोचक आपले मराठी आहेत. परंतु सेकंड क्वालिफायरमध्ये पुन्हा एकदा हिंदीमधून आपल्याला समालोचन. पुन्हा एकदा या आपल्याला हार्दिक हार्दिक स्वागत करतो. सेकंड क्वालिफायर का मुकाबला चलता हुआ 8 ओवर का मुकाबला लगभग का यहाँ पर ओपनिंग जोड़ी मैदान के ऊपर चल रही है. खासतौर से साई परब उन्होंने काफी प्रभावित किया. साई परब के साथ यहाँ पर ऑफिशियल्स का इशारा हमारी तरफ बनता हुआ मैच शुरू होने का और सेकंड क्वालिफायर का मुकाबला चलता हुआ और बॉलिंग मार्ग पर रोड एंड की ओर से ऊंचे कद के खिलाड़ी, टेनिस क्रिकेट का लंबा अनुभव और काफी यहाँ पर अनुभव जुड़ते. राइट हैंड ऑफ द विकेट सर राजेंद्र दाभोलकर. स्विच थर्ड मैन रीजन में गेंद सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए MBBL 6 रन के लिए. क्या यहाँ पर बेहतरीन स्ट्रोक निकलता हुआ जगह बने स्ट्रोक के लिए और शुरुआत की गेंद के ऊपर प्रहार किया प्रसाद जी. यहाँ पर अंदाजा बन रहा है उनके लिए. ये यहाँ पर गेंद उनको फुटबॉल की तरफ दिखने के लिए यहाँ पर जो झंकार डेकोरेटर्स यहाँ पर 10 ओवर यहाँ पर खड़े किए. क्या यहाँ पर लाइट है बेहतरीन. यहाँ पर अच्छा आयोजन. सलाम करता हूं कमेंट्री बॉक्स से. फिर से एक बार बॉलिंग मार्ग पर रोड एंड की ओर से छोटी गेंद थी, हल्की हाथ से पूरा लेंथ की गेंद को जाने दिया. पर शॉर्ट स्वीपर कवर मौजूद है. 30 सर्कल में गेंद को रोका. जब तक गेंद को फील्ड करते थ्रो करते आसानी के साथ सिंगल बनाया और सिंगल के साथ स्कोर आगे निकलता हुआ 7 रन स्कोरबोर्ड पर. यहाँ पर एक अच्छी शुरुआत बन चुके. पहली गेंद के ऊपर एक स्विच हिट थर्ड मैन रीजन में 6 रन के लिए और उसके बाद फील्ड में तब्दीली करे. एक लेफ्ट हैंड राइट हैंड की जब जो यहाँ पर जोड़ी मैदान में खड़े रहते तो एक थोड़ी सी परिश्रम करना पड़ता है. जहाँ पर क्षेत्र रक्षक को जाकर एक बैकवर्ड शॉट ले गए. एक शॉट थर्ड यहाँ पर शॉट गली, एक शॉट 3 पॉइंट, एक शॉट स्वीपर कवर, एक शॉट कवर. एक खिलाड़ी यहाँ पर मौजूद है. ऑफ साइड में 4, ऑन साइड में यहाँ पर खिलाड़ी. जगह बनाने की कोशिश यहाँ पर लगभग बल्ले का अंदरूनी गेंद को फील्ड करते शॉट गली से क्षेत्र रक्षक आते फील्ड करते. 1 रन पूरा किया और 1 रन के साथ अपना व्यक्तिगत खुद का खाता खोलते हुए लेफ्ट हैंडेड बल्लेबाज मंगेश केरकर के एक सराहना करने वाली बल्लेबाजी कल के दिन के याद करना चाहता हूँ. वही मंगेश कल के लिए अच्छा प्रभावित हुए थे. और साई परब कल के दिन के लिए 5 अर्धशतक देखने के लिए मिले, लेकिन आज किस अवसर देखने को मिलेगा. स्विच कर यहाँ पर करने की कोशिश. ऑफिशियल का इशारा हमारी तरफ बनता हुआ वाइट बॉल का और वाइट बॉल के साथ 1 रन और खाते में जोड़ता हुआ 9 रन स्कोरबोर्ड पर. राजेंद्र दाभोलकर एक बेहतरीन स्पेल करने की कोशिश कर रहे. एक नफीतुली ओवर की तलाश रहेगी पूरी दाभोलकर ब्रदर्स क्रिकेट टीम के लिए. काफी सपोर्टर इस मैदान के ऊपर पहुंचे. फुल टॉस गेंद यहाँ पर ठीक तरह से बल्ले पर आई नहीं गई. शॉट यहाँ पर गली में खिलाड़ी मौजूद है. जब तक गेंद को फील्ड करते रन लेने की भी संभावना को समाप्त किया. यहाँ पर संयम सातत्य क्रिकेट देखने की कोशिश रहेगी मेरे ख्याल से. साई परब की जरूर एक 8 ओवर का मुकाबला 80-90 का टारगेट रखने की कोशिश करे. खासतौर से काफी सभी ने प्रभावित किया उनके खिलाड़ियों ने.
उनके पास ओवरसीज खिलाड़ी मैडी उर्फ महेश भाईडकर सर और उनके साथ गुरु प्रसाद ओवरसीज खिलाड़ी। हल्के से कवर ड्राइव निकला, लगभग गेंद को फील्ड करते, अच्छा फील्डिंग 30 सर्कल में, गेंद को करीब झपट्टा मार के गेंद को रोका। जब तक फील्ड करते थ्रो करते आसानी के साथ स्कोर बोर्ड के ऊपर 9 रन बनता हुआ स्कोर। दत्तराज जो 7 रन। टूर्नामेंट स्पॉन्सर मिस्टर अमित शेडगांवकर एक्स डेप्यूटी सरपंच का आगमन होता हुआ। आइए सरपंच जी हमारे मंच के ऊपर बैठिए, आपका हार्दिक हार्दिक स्वागत। मुकाबला चल रहा, देखते देखते यहाँ पर आउटफील्ड थोड़ी सी धीमी हो चुकी है। जब तक इनको फील्ड करते थ्रो करते तब तक 1 रन पर। मंगेश यहाँ पर बल्लेबाजी करे, ओपनिंग बल्लेबाज, उनके लिए इनाम बन चुका है मेरे ख्याल से। यहाँ पर इनाम बन चुका है, वेल विशेष जरूर करे जाए। यहाँ पर अमोक भी हमारे साथ था, जो हर छक्के के लिए 500 रुपए का इनाम मंगेश केरकर के लिए, जो सिद्धेश शेडगांवकर, हाँ ओके, मंगेश केरकर के लिए इनाम बन चुका है। छक्के के लिए 500 रुपए का इनाम बन रहा है यहाँ पर विकेट। लेकिन पहला ओवर का खेल समाप्त हुआ दोस्तों और 11 रन स्कोरबोर्ड के ऊपर। सेकंड क्वालिफायर का मुकाबला, फर्स्ट क्वालिफायर का मुकाबला सभी दर्शकों ने देखा। जो सुपर ओवर का मुकाबला देखने के लिए एक अच्छा अवसर प्राप्त हुआ इस मैदान के ऊपर। बेहतरीन आयोजन इस उर्मलबाग डोमिनेटर क्रिकेट टीम और एक अच्छा यहाँ पर मैदान है। AK-47 नाम से मैदान की पूरी पहचान है इस गोवा राज्य में। अब तो स्ट्राइक पर मंगेश केरकर और कमेंट्री बॉक्स के सामने से हरी मोहम्मद और फिर डिलर यहाँ पर जगह बने स्ट्रोक के लिए। जब तक डीप लगन में खिलाड़ी मौजूद होता, गुरु आरोस्कर यहाँ पर फील्ड करते थ्रो करते, तब तक गेंद सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए। डीजे कोशिश करे थे इस गेंद को रोकने की, राइट टाइम और विकेट। फिर से एक बार सफल होकर खेलने की कोशिश, जगह बनाने की कोशिश करे थे इस शॉट के लिए। लगभग यहाँ पर गेंद को रोका और इनाम जरूर यहाँ पर वेल विशेष जरूर कहा था, नाम नहीं था उनका, लेकिन अब तो नाम यहाँ पर जरूर पुकारेगा मेरे ख्याल से। मंगेश केरकर आप छक्का लगाओ, 500 रुपए का इनाम जारी है मिस्टर सिद्धेश शेडगांवकर की ओर से। मिस्टर सिद्धेश शेडगांवकर की ओर से हर छक्के के लिए 500 का इनाम लेफ्ट हैंड बल्लेबाज मंगेश केरकर के लिए। शफल हुए ज्यादा, यहाँ पर शफल है डीप लॉन्ग लेग रीजन में। आउटफील्ड थोड़ी सी धीमी हो चुके हैं, लगभग गेंद को सीमा रेखा के करीब गेंद को रोका लॉन्ग लेग रीजन में। पहला रन तेज निकला था और दूसरा रन भी पूरा किया और 2 रन के साथ व्यक्तिगत यहाँ पर 2 रन अपने खाते में जुड़ते हुए मंगेश के 7 रन और टोटल स्कोरबोर्ड के ऊपर बनते हुए 17 रन बिना कोई विकेट खोए। एक लंबी साझेदारी की कोशिश, खासतौर से भूमिका बॉयज क्रिकेट टीम का वही कोशिश रहेगी। एक 80-90 का टारगेट काफी अच्छा रहेगा अपने टीम के लिए, उसी के अंदाज से वही कोशिश एक महत्वपूर्ण साझेदारी की रहेगी। वेरिएशन दिखाया, थोड़ी सी गति में स्टंट डिलीवरी, गेंद के नीचे यहाँ पर सर राजेंद्र दाभोलकर गेंद को गैदर किया और विकेट नंबर पहला मंगेश केरकर का आता हुआ।
17 रन स्कोरबोर्ड के ऊपर और नए बल्लेबाज मैदान के ऊपर चल रहे अंपायर से गार्ड लेते हुए श्रीकांत तिवारी और उनके साथ साई परब। बॉलिंग मार्ग पर हरी मोहम्मद कट करने की कोशिश यहाँ पर जाने दिया विकेट कीपर के थोड़ी सी दूर खेलने की कोशिश कर रहे थे, फुटवर्क नहीं बना था लेकिन गेंद थोड़ी सी बाहर की तरफ निकली और बाहर की तरफ उसके बाद स्कोर वहीं पर रुकता हुआ 17 रन 1 विकेट के नुकसान पर। दूसरा ओवर प्रगति पर 5 गेंदें हो चुके, आने वाली आखिरी गेंद इस ओवर की रहेगी। राइट हैंड और 2 विकेट। छक्का बनने की कोशिश लेकिन लगभग अच्छा फील्डिंग यहाँ पर हरी मोहम्मद का और दोनों यहाँ पर अच्छी फील्डिंग और उसके साथ ओवर की समाप्ति। दूसरा ओवर समाप्त हुआ और दूसरे ओवर के समाप्ति के बाद टोटल स्कोरबोर्ड के ऊपर 17 रन 1 विकेट को नुकसान पर। बेहतरीन डीजे का आवाज संदीप डीजे और तीसरा ओवर लेके बॉलिंग मार्ग पर अनिकेत दिखाई देते स्क्रीन के सामने। अनिकेत शेडगावकर एक अच्छे खिलाड़ी, अष्टपैलू खिलाड़ी है, काफी अनुभव, ढेर सारा अनुभव है टेनिस क्रिकेट में। 2 ओवर में 17 रन जुड़ चुके हैं पहले बल्लेबाजी करते हुए। खासतौर से टॉस जीता दाभोलकर ब्रदर्स क्रिकेट टीम ने और टॉस जीतकर गेंदबाजी करने का फैसला इस मैदान पर और बल्लेबाजी के लिए निमंत्रण दिया भूमिका बॉयज क्रिकेट टीम के लिए। साई परब जो बल्लेबाजी कर रहे हैं, साई परब स्ट्राइक पर शॉर्ट पुल किया यहाँ पर डीप स्क्वायर लेग रीजन में, लेकिन गेंद सीमा रेखा के बाहर निकलती रही है। जब तक ऑफिशियल का इशारा हमारे तरफ बनता हुआ गेंद सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए। दत्तराज नाम उनका सही पर प्यार से बोलते हैं वो दत्त। अपर हल्की सेकंड को खेला जहां पर शॉट गली में खिलाड़ी मौजूद है। पहला रन तेज निकला था और 1 रन आसानी के साथ जुड़ता हुआ खाते में। स्पर्धेच्या माध्यमातून टेनिस क्रिकेटचा ब्रँड एम्बॅसेडर मुंबईचा सितारा ओंकार देविदास देसाई याचा आगमन झालेला आहे। या बिग बॅश प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपल्याला विनंती, सर ओंकार देसाई आणि त्यांच्याबरोबर अष्टपैलू कामगिरी करणारा खेळाडू चतुर नार्वेकर आपल्याला पण विनंती, आमच्या मान्यवर कक्षावर या ठिकाणी स्थानबंद व्हायचं आहे। एक मोठी स्पर्धा बघण्यासाठी गावातील खेळाडूंची स्पर्धासाठी मोरजिममध्ये आपण पाहतोय। सर टेनिस क्रिकेटचा ब्रँड एम्बॅसेडर सर ओंकार देविदास देसाई आणि त्याचबरोबर सुंदर व्यावसायिक क्रिकेटचे सुंदर फलंदाजी जे बघायला मिळत आहे तो चतुर नार्वेकर, रोहित नार्वेकर आपल्याला बघायला मिळतोय। धन्यवाद। हेलो धन्यवाद योगेश परब। आज पूरे टेनिस विश्व का जहाँ पर बहुत से अनुभव और ब्रांड एम्बेसडर मिस्टर ओमकार देसाई और उनके साथ चतुर्जी नार्वेकर का आगमन, दोनों का हार्दिक हार्दिक स्वागत। 26 रन स्कोर बोर्ड के ऊपर, 1 विकेट के नुकसान पर 26 रन, 26 रन लॉस ऑफ 1 विकेट। तीसरा ओवर प्रगति पर आने वाली 2 गेंदें बच चुके जो अनिकेत बॉलिंग मार्ग पर सीधे बल्ले सेकंड को खेला बैट टू द बॉलर, लेकिन बेहतरीन फॉलोथ्रू में फील्डिंग श्रीकांत तिवारी बल्लेबाजी कर रहे हैं। लेकिन श्रीकांत तिवारी को यही करना है इस मैच के ऊपर, सिंगल डबल और साई को काम करना है, एक बार दूसरा बड़ा शॉट। एक कोशिश रहेगी मेरे ख्याल से जो बल्लेबाजी भूमिका बॉयज क्रिकेट टीम की 80-90 का टारगेट, कोशिश वही रह सकती है मेरे ख्याल से साई की। लेकिन गेंदबाजी भी एक अच्छी गेंदबाजी हो रही है। सीधे बल्ले से डीप लॉन्ग ऑन में खिलाड़ी मौजूद है। यहाँ पर पहला रन तेज निकला है। जब तक इनको फील्ड करते थ्रो करते तब तक 1 रन आसानी के साथ जुड़ता हुआ 27 के ऊपर पहुंच रहा है स्कोर 27, लॉस ऑफ 1 विकेट्स। दर्शकों की तादाद भारी संख्या में लग रही, काफी दर्शक इस मैदान के ऊपर मौजूद हो चुके हैं। इस बिग बैश लीग 2025 का आनंद लेने की डे नाइट टूर्नामेंट और सभी दर्शकों का फिर से एक बार हार्दिक हार्दिक स्वागत।
5 ओवर अभी तक आने वाले बाकी है। इस 3 ओवर की बात की जाए तो प्रति ओवर 9 रन की औसत से 27 रन 1 विकेट के नुकसान पर डीजे। साई का गाना बेहतरीन। साई तो बल्लेबाजी करेगा इस मैदान पर, लेकिन साई का गाना बेहतरीन धुन बजाई मिस्टर संदीप डीजे भाई ने। संदीप जी आपके लिए सलाम इस गाने के लिए। चलिए फिर से एक बार मुकाबले कर चलते। 3 ओवर में प्रति ओवर 9 रन के हिसाब से 27 रन 1 विकेट के नुकसान पर भूमिका बॉयज क्रिकेट टीम टॉस हारने के बाद बल्लेबाजी करे इस मैदान पर, जहां पर उसकी बात की जाए तो सामने ली दाभोलकर ब्रदर्स क्रिकेट टीम पिछला मुकाबला भूलने की भी अवसर नहीं प्राप्त होगा, जो आखिरी गेंद तक सुपर फाइनल मुकाबला, लेकिन वहीं से यहाँ पर एक अच्छा सफर तय करी है जो दाभोलकर ब्रदर्स क्रिकेट टीम। फुलर लेट की डिलीवरी यॉर्कर लेन जैसी गेंद को जब तक गेंद को फॉलो थ्रू में रोका, कैडबरी स्टाइल में पहले रोका तो गेंद वहां पे यहाँ पर रुक चुकी थी। जब तक फील्ड करते रन लेने की भी की संभावना को समाप्त किया बल्लेबाज ने। बल्लेबाजी की बात की जाए तो स्ट्राइक पर श्रीकांत तिवारी और नॉन स्ट्राइक पर साई परब यानी कि दत्तराज परब 16 रन बनाकर बल्लेबाजी कर रहे हैं। स्लो रन गेंदबाजी थोड़ी सी यहाँ पर गति मिश्रण के लिए वेरिएशन दिखा रहा है। जब तक डीप लॉन्ग से क्षेत्ररक्षक हरी मोहम्मद गेंद को गैदर करते, फील्ड करते, थ्रो करते, अब तक एक सिंगल बना है अपने टीम के लिए और सिंगल के साथ 28 रन स्कोरबोर्ड पर। श्रीकांत तिवारी के खाते में 1 रन। श्रीकांत तिवारी 8 गेंदों में 4 रन बनाकर बल्लेबाजी कर रहा है और उनके साथ दत्तराज परब यानी कि साई जो 7 गेंदों में 16 रन बनकर बल्लेबाजी स्ट्राइक पर। थोड़ी सी चर्चा रही हो चुके हैं मैदान में, खासतौर से सर राजेंद्र दाभोलकर और गुरु प्रसाद की, क्यों हो मेरे ख्याल से जो फील्डिंग की, जहां पर एक क्षेत्ररक्षण लगा सकते हैं, एक शॉट स्वीपर कवर मौजूद है, एक शॉट सिली पॉइंट। यहाँ पर ऑन साइड की बात की जाए तो 3 खिलाड़ी यहाँ पर सीमा रेखा के नजदीक, एक डीप वाइडिश मिड विकेट, एक डीप मिड विकेट और एक डीप लॉन्ग है। यहाँ पर देखिए इस शॉट के लिए जगह बनाई, ऑन साइड में गेंद सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए एमबीबीएल सिक्सर। सकते हैं बैकफुट पर निकलकर पूरी तरह से इस शॉट के लिए जगह बनाई और गेंद के ऊपर हावी हो और गेंद सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए गुरु के विरुद्ध। यहाँ पर देख सकते हैं एक हल्ला किया यहाँ पर गुरु के विरुद्ध, जहां पर बॉलिंग मार पर राइट टाइम राउंड द विकेट से कमेंट्री बॉक्स के सामने से स्कोर रुक चुका है 34, 34 रन 1 विकेट के नुकसान पर। चौथा ओवर प्रगति पर अच्छी गेंद पर डीप लॉन्ग में खिलाड़ी मौजूद है। हरी मोहम्मद तेजी के रफ्तार से निकले, झपट्टा मार के गेंद को रोका और चित्ते की जैसी दौड़ रहती है वैसी दौड़ में गेंद को रोका हरी मोहम्मद ने। काफी अनुभव उनके अपने के ऊपर काफी विश्वास है हरी मोहम्मद को, क्यों ना टीम के कप्तान है, ज्यादा उम्मीद कर सकते हैं। पूरी टीम एफर्ट जहां से जरूर सभी को टीम मीटिंग होने के पहले जरूर बताया, सभी खिलाड़ी ने 100% यहाँ पर एक अच्छा योगदान देना चाहिए। आड़े बल्ले से खेलने की कोशिश पूरी तरह से चूक के गेंद विकेट कीपर के स्थान में पहुंचते हुए विकेट के पीछे एक अच्छा काम निभा रहे। बॉलिंग मार्ग पर गेंदबाज गुरु प्रसाद आरोस्कर इस ओवर के आखिरी गेंद लेके 35 रन स्कोरबोर्ड के ऊपर, 35 रन लॉस ऑफ 1 विकेट। स्ट्राइक पर बल्लेबाज श्रीकांत तिवारी फिर से एक बार आड़े बल्ले से गेंद को आगे पेश किया था, देख रहे थे बल्ला आधी पहले घुमाया और फिर से जहां पर गेंद रुकने के बाद टिप्पा करने के बाद अतिरिक्त तो उछाल मिला, थोड़ी सी रुक कर आई जो जगह बनाई थी स्ट्रोक के लिए, लेकिन गेंद विकेट के पीछे पहुंचते हुए 4 ओवर के खेल समाप्त हुआ और 4 ओवर के खेल समाप्त होने के बाद 35 रन स्कोरबोर्ड के ऊपर। अब देख सकते हैं 4 ओवर में 35 रन, 35 लॉस ऑफ 1 विकेट। दाभोलकर ब्रदर्स क्रिकेट टीम टॉस जीतने के बाद पहले गेंदबाजी करने का फैसला और
एक विकेट के नुकसान पर 35 रन भूमिका बॉयज क्रिकेट टीम आने वाले 4 ओवर तक बाकी है और आने वाले 4 ओवर के लिए आगे का विवरण देने के लिए मेरे साथ फिर से एक बार कमेंट्री बॉक्स में चार षटकांचा खेळ समाप्त झालाय. स्विजिटचा फटका, साई परब ऑन फायर. देखना फटका, ओमकार देसाई ब्रँडेड फटका बघायला मिळाला. ओमकार देसाई आमच्या रंगमंचावर आहे आणि त्याचं स्वागत एका स्विजिटच्या फटक्यानं साई परब उर्फ बॉन्ड केलंय. 6 या धावसंख्येनं सांख्यिक धावपलकावर 41 धावपलकावर भव्य दिव्य आयोजन उर्मलबाग डोमेटस आयोजित डे नाईट क्रिकेट स्पर्धा. जे शेडगावकर साहेबांचं स्वप्न होतं ते स्वप्न उरलं नाही तर ते सत्यात उतरलंय आणि आपल्या गावातील आपल्या वाडीतील खेळाडू या डे नाईट क्रिकेट स्पर्धेत खेळावे. आडव्या बॅटने पटकावण्याचा प्रयत्न होता. जे स्वप्न होतं जे हेरलं होतं कित्येक वर्ष ते या वर्षी 2025 मध्ये सत्यात उतरलंय. त्यांना सलाम असेल, दाद द्यावी लागेल, कारण छोटे खेळाडू अनुभवी खेळाडू या मैदानावर त्यांचं नशीब बलवंत आहे आणि त्यांचं श्रेय जायचं आहे ते मात्र शेडगावकर साहेब आणि त्याच्या पूर्ण साथीदारांना. सन्माननीय सर अमित शेडगावकर आमच्या मान्यवर कक्षामध्ये बघायला मिळत आहेत. 41 धावपलकावर मिस टायमिंग फटका, झेल टिपलाय आणि जो साई परब सुरुवातीपासून दाभोळकर ब्रदर्स क्रिकेट संघाच्या समोर त्यानं फलंदाजीनं सैरावैरा करून सोडलं होतं. भयान शांतता झाली आहे भूमिका बॉईज क्रिकेट संघाच्या कोट्यामध्ये. मी म्हणेन साई परबनं पाया मजबूत केलाय. कळस कोणाला चढवायचा आहे तो महेश भाईडकरला. मॅडी गेलाय मैदानावर संघाचा आयकॉन खेळाडू. ला 2 बाजूची स्थिती झाली आहे. साई परबनं पहिल्या चेंडूवर स्विचिटचा फटका, त्यानंतर निर्धाव चेंडू, त्यानंतर फटका फसला. थांबून आला चेंडू, कुठेतरी बॅटला व्यवस्थित स्पर्श आला नाही आहे. महेश बाईडकर उर्फ मॅडी, जो संघ विजय होईल तो मेगा फायनल मध्ये प्रवेश करेल. जो संघ पराभूत होईल त्याला नमस्कार करावा लागेल या स्पर्धेला. हलक्या हाताने स्क्वेअर कटचा फटका गॅप मध्ये घेऊन काढला. क्षेत्ररक्षक सर राजेंद्र दाभोलकर आपल्याला बघायला मिळत आहेत. एकीने धावसंख्येची पावलं जोखमीच्या धावसंख्येकडे वळली होती आणि जोखमीची धावसंख्याची भूमिका बॉईज क्रिकेट संघाला वाटत होती तो मात्र ऐन मोकेजश आणि अनर्थ टळलाय. 2 धावेनं सांघिक धावपलकावर 43 धावपलकावर महेश भाईडकरनं 2 या धावसंख्येनं वैयक्तिक खातं खोललंय. श्रीकांत तिवारी आहे, महेश भाईडकर, साई परबची कामगिरी सुंदर आपल्याला बघायला मिळाली. तब्बल 29 धावांची बहारदार खेळ, 8 षटकांचा सामना. समोर तगडा क्रिकेट संघ आहे. कुठेतरी 100, 95, 90 ची चर्चा होईल कॉमेंट्री बॉक्स मध्ये. फुलटॉस चेंडू हलक्या हाताने घेऊन काढलाय. जोखीम पत्करायची नाही आहे महेश भाईडकरला, कारण संघाचा हुकूम एक्का ज्यानं लढत सुंदर पद्धतीची केली आहे. कालच्या दिवसात सलग जरा 2 अर्धशतकं टोलावली आहेत. तो साई परब हा माघारी परतलाय. 44 धावपलकावर फुलटॉस आहे. हा चेंडू जीवनामध्ये अन्नाचा कण आणि क्रिकेटमध्ये फुलटॉस हा कधी वाया घालवायचा नसतो आणि तो वाया गेला मिळेल श्रीकांत तिवारीला. 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 5 षटकाच्या समाप्तीनंतर एक मोठा फटका, एक दुहेरी धावसंख्या, एक तिहेरी धावसंख्या आहे. तब्बल 8-9 धावा निघत 44 धावपलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात.
चॉईस पॉवर प्ले षटक आणि त्यासाठी सज्ज झालाय. आज दोन मित्र आज लढत परस्परांविरोधात करतात आयकॉनच्या स्वरूपात. गुरुप्रसाद आरोसकर आणि महेश बाईडकर. गुरुनं त्याला सांगितलंय काहीतरी कानामध्ये जाऊन, कारण दोघेही मित्र आहेत. दोघेही मित्रांची या ठिकाणी लढत आज विरोधात बघायला मिळते आहे. गुरुप्रसाद वर्सेस महेश बाईडकर. सर राजेंद्र दाभोलकर, ज्या अनिकेत शेडगावकरनं कालचा दिवस गाजवलाय तो आमच्या स्क्रीनवर बघायला मिळतोय कॉमेंट्री बॉक्सच्या समोर. आज एकापेक्षा एक रत्ती महारथी या दोन्ही क्रिकेट संघामध्ये आहे आणि ती लढत पाहतोय. बॅटिंग चॉईस पॉवर प्ले षटक. खोलवर टप्प्या चेंडू हलक्या हाताने या ठिकाणी स्क्वेअर कटचा फटका. खराब क्षेत्ररक्षणाचा निर्बळा. एकेरी धावसंख्येची पावलं दुहेरी धावसंख्येकडे वळली आहेत. 2 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर पाहतोय 46 धावफलकावर. भूमिका बॉईज त्याचबरोबर दाभोलकर बदलचे भरपूर सपोर्टर्स आहेत. एका बाजूनं भोंगे वाजायला सुरुवात झाली आहे ती मात्र भूमिका बॉईज क्रिकेट संघासाठी. 46 धावफलकावर. गती परिवर्तन. महेश बाईडकरला बा प्रश्नचिन्ह उभा करणारा चेंडू ऐन मोक्याच्या शेडी फिंगर रोल केले राजेंद्र दाभोलकरदा. अनुभवाची तिजोरी कित्येक मोठ्या क्रिकेट स्पर्धेला प्रतिनिधित्व करणारा खेळाडू. लेदर क्रिकेट बरोबर टेनिस क्रिकेट, सुंदर क्रिकेट ज्याच्या माध्यमातून बघायला मिळत आहे. सर राजेंद्र दाभोलकर, राजू दाभोलकर या नावाने प्रसिद्ध असलेला खेळाडू. हलक्या हाताने घेऊन काढलाय. पॉलोत्रमध्ये स्वतः क्षेत्ररक्षक पोहोचलाय. तोपर्यंत एक धाव तर पूर्ण केली आहे. एक न सांघिक धावफलकावर बघायला मिळतोय तो मात्र 47-47ला 2 बाद अशी स्थिती. साई परब माघारी परतला, फटका फसला आणि त्यानंतर संत गतीने धावफलक आपल्याला बघायला मिळाला आहे. महेश बाईडकर जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत भूमिका बॉईज क्रिकेट संघाला ह्या आशा अपेक्षा. श्रीकांत तिवारी मैदानामध्ये आहे तर दुसऱ्या बाजूला सर राजेंद्र दाभोलकर मान्यवर कक्षाच्या एंडकडनं 3 चेंडूंचा खेळ समाप्तो. 3 धावा आतापर्यंत खर्च केलाय. बॅटिंग चॉईस पॉवर प्ले षटक. खोलवर टप्प्या चेंडू वाईड यॉर्कर काढण्याचा समोर घेऊन काढलाय. गुरुप्रसाद आरोसकर आलाय स्क्रीनवर. गुरु होजाई सुरू असेल मैदानात. यानंतर अनिकेत शेटगावकरची फलंदाजी असेल. राजेंद्र दाभोलकरचे मोठे फटके आणि हरी मामलचे मात्र नेत्रदीपक फटके. 48 धावफलकावर. हलक्या हाताने घेऊन काढलाय महेश बाईडकर. महेशला माहिती आहे राजेंद्र दाभोलकरचं शेवटचे षटक आहे वैयक्तिक कोट्यातील. हलक्या हाताने खेळायचा आहे, सन्मान द्यायचा आहे. या षटकात कमी धावसंख्या तरी उर्वरितच्या 2 षटकांवर अटॅक इज द बेस्ट डिफेन्स. आक्रमकता आहे बचावाचं साधन आणि ते तंत्र घेऊन खेळायचं आहे. 49 धावफलकावर. क्लीन बोल्ड. जास्त शफल झाला होता एस्टॅनवरील चेंडू आणि श्रीकांत तिवारी 49 धावफलकावर. 12 बॉलमध्ये 5. थोडंसं खराब विश्लेषण श्रीकांत तिवारीचं. निर्धाव चेंडू जास्त गेलेत आणि मेन मॅचला श्रीकांत तिवारीनं नाराज केलाय. एकोणपन्नास धावफलकावर. स्लॉक ओव्हर स्पेशालिस्ट. भरपूर कमी वेळा जो गोलंदाजी करताना बघायला मिळतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून प्रमुख गोलंदाजीची भूमिका दाभोलकर बदस क्रिकेट संघाचं नेतृत्व करताना बघायला मिळालाय. तो आपल्याला गुरुप्रसाद आरोसकर सज्ज होईल. रोड एंडकडनं सुरुवात करेल. आता मित्रत्वाची लढत बघायला मिळते आहे. 2 मित्र परस्परांत विरोधात आपल्याला बघायला मिळतील. डीजे मॅन आमचा रेडी आहेच. महेश बाईडकर वर्सेस गुरुप्रसाद आरोसकर. मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा सुंदर आपण बघतो. फटका पुढे सहसट खेळायचा होता. पॉलोत्रमध्ये फुटबॉल पद्धतीने गुरुप्रसादनं आरोसकरनं चेंडू अडवलाय आणि निर्धाव चेंडू आपण पाहतो. 49ला 3 बाद.
सुंदर फटका गॅप मध्ये घेऊन काढलाय. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचा पोचला. एकेरी धावसंख्येची पावलं दुहेरी धावसंख्येकडे वळली आहेत. 2 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 50 धावा 51 धावा धावफलकावर बघायला मिळत आहेत. उर्वरितचे 10 चेंडू आहेत. 10 चेंडूत भूमिका बॉईज क्रिकेट संघाला 3 ते 4 मोठे फटके पाहिजे आहेत फायटिंग टोटलसाठी. बॅट चलकीची गाठ. गुरुनं सांगितलंय धर रे गती परिवर्तन. 2 मित्रास विरोधात लढत होते आणि महेश बायडकर माघारी परतलाय. पण फलंदाजी करत असताना महेश बायडकरला गुरुप्रसादनं बाद केलाय. स्पर्धेच्या माध्यमातून सन्माननीय मुकेश गडेकर यांचं आगमन झालंय. उर्मलमग डोमेट्रेस आयोजित मोरजेम बिग बॅश प्रीमियर लीगच्या माध्यमातून मुकेश गडेकर यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. 51 धावा धावफलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यात भूमिका बॉईज क्रिकेट संघाचा कर्णधार ज्यावेळी साई परब माघारी परतला. श्रीकांत तिवारीला गेलेले जास्त चेंडू निर्धाव. महेश भायडीकर थोडासा स्वस्तात माघारी परतलाय आणि गुरुप्रसादनं ऐन मुकेश आणि फिंगर रोल केले. कारण महेश भायडकर नेहमी जोरकस फटके मारतो. गुरुला माहिती आहेत कारण दोघं एकत्र खेळत आहेत. आज विरोधात खेळत असताना बघायला मिळतात 2 आयकॉन खेळाडू. आणि डाव्या हाताचा आशिष मैदानावर गेलाय. शिवजेटचा फटका टोलवायचा होता आल्या आल्या. ज्यावेळी हे फटके बॅटला स्पर्श होतात त्यावेळी टाळ्यांचा आवाज देऊन जातात. ज्यावेळी फटके फसले जातात त्यावेळी आत्मघातकी फटके संबोधले जातात आणि त्या आत्मघातकी फटक्याचं विवरण आपल्याला बघायला मिळालंय. 51 धावा धावफलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यात 4 चेंडूत 2च धावा खर्च केला आतापर्यंत. गुरुप्रसादनं एक महत्वाचा गडी मोठा फटका होण्याचा प्रयत्न होता. एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 52 धावा धावफलकावर जो धावफलक पाहिजे होता भूमिका बॉईज क्रिकेट संघाला 90 धावे गाठण्यासाठी. थोडासा प्रसाद पण नाराज झाला आमच्या कमेंट्री बॉक्समध्ये. साई परब ज्यावेळी माघारी परतला त्यावेळी सगळं शांत झालं होतं आणि त्यानंतर महेश भायडकरकडे जबाबदारी होती. पण उर्वरितचं काम राजेश एशीला आणि आशिषला करायचं आहे. श्रीकांत तिवारी स्वस्तात माघारी परतलाय. जे झालंय ते भूमिका बॉईज क्रिकेट संघाला सर्व विसरायचं आहे आणि येणाऱ्या चेंडूंवर हाबे होऊन गोलंदाजांवर खेळायचं आहे. 52 धावा धावफलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यात 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. क्षेत्ररक्षणात डाव्या उजव्या हाताची रंगतदार जोडी आणि क्षेत्ररक्षणात बदल केलाय. बॅटची बाहेरील कट घेऊन चेंडू गेलाय. जो एक मोठा फटका पाहिजे होता तो राजेश येशीच्या बॅट मधून चौकारासाठी बघायला मिळालाय. 4 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर अब तक 56 धावा धावफलकावर. गोलंदाजी मार्क पर गोलंदाज दत्तराज. डाव्या हाताचा आशिष कुल्ली या नावानं प्रसिद्ध असलेला खेळाडू आहे तो. भोंगे वाजतायत. टाळ्यांचा आवाज पाहिजे भूमिका बॉईज क्रिकेट संघाला. पण कमबॅक केलंय दाभोळकर ब्रदर्स क्रिकेट संघानं. गुरुप्रसाद
गुरुप्रसादनं महत्वाच्या गाड्याला बाद केलंय आणि शेवटचं षटक दत्तराज आपण पाहतोय. गती परिवर्तन दत्तराज अनुभवाची तिजोरी फिंगर रोल केले निर्धाव चेंडू आपण पाहतोय. पुन्हा एकदा राजेश ईशीला लवकरात लवकर स्ट्राईकला पोहोचणं गरजेचं असेल कारण त्याच्याकडे जोरकस फटके आहे, ताकद आहे. प्रतिस्पर्धी संघाचा नौका खेळाडू त्याला सुंदर गोलंदाजी दत्तराजची आपण पाहतोय. आडव्या बॅटनं फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दूर आहे, वेगानं आलाय. अनिकेतनं सुंदर आपल्या संघासाठी महत्वाच्या 2 धावा वाचवल्यात. 58 धावा धावफलकावर. कुल्ली या नावानं प्रसिद्ध आहे तो. त्याच्या चाहत्याने सांगितलं आम्हाला षटकार पाहिजे आणि बघूया आशिष सज्ज झालाय. श्रीजितचा फटका फसला होता. सुटलेलं जाईल एकेरी धावसंख्येची लहर. एक या धावसंख्येनं सांगितलं तर 60 रन बनल्यात. यात 59 रन बनल्यात. इथून 3 चेंडूंवर एक मोठा फटका पाहिजे. एकोणसाठ धावा धावफलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यात उर्वरित 3 चेंडू. सुपर मॅचला अप्पाले कलंगुटकरचे काय गोलंदाजी. कांचन क्रिकेट क्लब संघ वाट बघतोय आपल्या संघासमोर कोणता क्रिकेट संघ विणण्यासाठी सज्ज होईल. दाबॉल क्रिकेट ब्रदर्स की भूमिका बॉयज. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. एक या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर आपण पाहतोय 60 धावा धावफलकावर. 60 धावा धावफलकावर उर्वरितचे 2 चेंडू आहे आणि आशिष उर्फ कुल्ली या नावानं प्रसिद्ध असलेला जर हिरो बनायचा आहे भूमिका बॉयज क्रिकेट संघासाठी 2 चेंडूंवर एका मोठ्या फटकेची आवश्यकता आहे. साठ धावा धावफलकावर. 60 धावा धावफलकावर आपण पाहतोय. क्षेत्ररक्षणासाठी 11 कर्णधार नटले गेले आहेत. प्रत्येकाचं वेगवेगळं मत आहे. म्हणजे आशिष उर्फ कुल्लीची भीती आहे तर दाबोलकर क्रिकेट संघाला आपण पाहतोय. टायगर अभी जिंदा है. आडव्या बॅटनं फटका मारण्याचा प्रयत्न होता. जमने लगतचा फटका. क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचला तो एकच धाव. 61 दर बनले आहेत. 61 धावा धावफलकावर. 35 बनले होते 4 ओव्हरला. मी म्हणेन पाया भक्कम होता. स्लॉक ओव्हरला महेश बेडकरची जलबाजी अंगलट आली. भूमिका बॉयज क्रिकेट संघाला मोठा फटका मारण्याच्या नादात त्याचा गती परिवर्तन गुरुप्रसाद आरोस्करनं. आज 2 मित्र बघायला मिळाले. यानंतर पण लढत असेल गुरुप्रसाद वर्सेस महेश बेडकर गोलंदाजीमध्ये. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू. फटका फसला. रिमामल आलाय. झेल त्यानं साई आलाय. साई ग्रीश आलाय आणि त्यानं ग्रीश सारखे उडे मारले आणि झेल टिपले दाबोलकर क्रिकेट संघासाठी. 61 धावा धावफलकावर 62चा पाठलाग करायचा आहे. तो मात्र 48 बॉल 62 धावांची आवश्यकता. गोलंदाजी भूमिका बॉयज क्रिकेट संघाकडे प्रभावशील आहे आणि स्पर्धेच्या माध्यमातून टेनिस क्रिकेटचा ब्रँड अँबॅसिडर ओमकार देसाईचं या स्पर्धेच्या माध्यमातून आगमन झालंय. ओमकार देसाई आपलं सहर्ष स्वागत आणि चतुर नार्वेकर सहर्ष स्वागत आणि या स्पर्धेची आठवण म्हणून कारण भरपूर दूरवरून बहुमूल्य वेळ तुझा तू या ठिकाणी देतोय. त्यासाठी या स्पर्धेची आठवण म्हणून तुला या स्पर्धेच्या माध्यमातून सर सन्माननीय सर यांच्या माध्यमातून सुंदर क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. सर अमितजी शेटगावकर साहेब यांच्या शुभ हस्ते सुंदर असे सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी स्वागत केलं आहे. त्याआधी एक विनंती. ओंकार सुंदर क्रिकेट स्पर्धा बघतोय. गावातील मुलं खेळत आहेत, युवा खेळाडू खेळतात, अनुभवी खेळाडू, आयकॉन खेळाडू. त्या सुंदर अशा आयोजनाला तुझ्या 2 शब्दात शुभेच्छा
आणि शुभेच्छा बरोबरच हल्लीच्या पंचायत लेवलची स्पर्धा, व्यावसायिक क्रिकेट स्पर्धा आणि व्यावसायिक क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून तू युवा पिढीला खेळण्याच्या वाटी टेनिस क्रिकेट खेळत असताना युवा पिढीला फिटनेसवरच कशा पद्धतीनं खेळ करायचा याबद्दल काय संदेश देशील? प्रथम तर मला इथे इन्व्हाइट केलं आणि एवढा मोठा मान दिला त्यासाठी मी तुमच्या सगळ्यांचा धन्यवाद. आणि युवा पिढीला असं खास जास्त बोलणार नाही, प्रॅक्टिस करा, नियमित क्रिकेट खेळा आणि आपल्या गावासाठी आपल्या टीमसाठी 100% द्या. टेनिस क्रिकेटमधील तुझा ओंकार देसाई आवडता फटका कुठचा आहे? त्यासाठी तू भरपूर फेमस आहे. आवडता फटका माझा स्वीप आहे, पण सगळ्यांनी हेलिकॉप्टर आवडता बनवला आहे माझा. आणि त्याचसाठी तर तो टेनिस क्रिकेटचा ब्रँड अँबॅसेडर आहे. आणि सन्माननीय सर अमितजी शेडगावकर साहेब यांच्या शुभ हस्ते त्यांच्या आवाजात सर ओंकार देविदास देसाई याचा मान सन्मान केला. तो या उर्बनबाग आयोजित मोरजिम बिग बॅश प्रीमियर लीगच्या माध्यमातून डे नाईट क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. पहिल्या इनिंगचा खेळ हा समाप्त झाला आहे. धन्यवाद. आणि दुसऱ्या इनिंगचा खेळ अजूनही बाकी आहे. 48ला करायचे आहे 62. कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण आवाज ऐकूया जयेश परब यांचा. धन्यवाद नाना. सुंदर हिंदीचा आवाज नाना परब यांचा आपण ऐकला. त्यानंतर मराठीचा बुलंद आवाज मिस्टर योगेश परब यांचा आपण या मैदानामध्ये ऐकतोय. त्यासोबत जाऊया मराठी हिंदी सोबत मालवणी आणि मालवणी समालोचन केंद्रावरून आजच्या या शेवटच्या रात्रीमध्ये सगळ्यांचं हात जोडून स्वागत. आज मोरजिम केंद्रावरून डे नाईट टुर्नामेंट मध्ये सगळ्यांचं हात जोडून स्वागत असतात. 2 ऑफिशियल पंच सुद्धा आमचे रेडी झालेले असतात. जो संघ जिंकलो थेट मेगा फायनल मध्ये प्रवेश करतलो दाभोलकर बॉईज दाभोलकर ब्रदर्स विपर्श चालू असलेलो सामनो भूमिका बॉईज या 2 संघाच्या दरम्यान 62 धावांचा करूचो असा पाठलाग. सलामीची जोडी बिंदीची जोडी मैदानात. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज हरी मामल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपणाक भोग मिळतलो.
महेश भाईडकर उर्फ मॅडी. सामन्यात झाली सुरुवात. पहिलो चेंडू हलक्यात आणि चेंडू स्टिअर करण्याचा झालेला प्रयत्न, रनआउटची संधी मैदानामध्ये निर्माण झाली आणि ऐन मोक्याच्या क्षणी मात्र दोनही फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये आपल्या पाल्यामध्ये पोहोचताना बघू मिळाले. एकेरी धावेन श्री गणेशा झालो. अकाउंट झाला ओपन. संघाची बोनी झाली 1 या धावसंख्येन. पहिल्या चेंडूवर पहिला कलाम लागण्याची संधी निर्माण झाली होती, मात्र ऐन मोक्याच्या क्षणी हे दोनही फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षितरित्या पोहोचत पहिल्या चेंडूच्या सांगते अखेरीस 1 धाव फलकार. षटकातील दुसरा चेंडू समोर अनिकेतच्या बॅट मधनं आडव्या बॅटचा फटको. डीप मिड विकेट रिजन मध्ये प्रोटेक्शन. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवर इलो चेंडू गॅदर केल्यान, चेंडूची फेकी केल्यान, तोपर्यंत मात्र एकेरी धाव 1 या धावसंख्येन 2 चेंडूंचा खेळ झालो असा समाप्त. सांघिक धावसंख्या धाव फलकार 2 चेंडूच्या सांगते अखेरीस बिनबाद 2. कौतुक करूचा लागताना गोलंदाज महेश बायडकर उर्फ मॅडीचा. संपूर्ण स्पर्धेमध्ये सुरेख कामगिरी करणारो मॅडी गोलंदाजी मार्कवर असतो सज्ज. षटकातील तिसरा चेंडू हलक्यात आणि चेंडू स्टिअर केल्यान पॉइंटचं क्षेत्ररक्षक पहिल्या प्रयत्नात थोडंसं फंबल झालो आणि ज्या ठिकाणी एकेरी धाव होती त्या ठिकाणी मात्र दोनही फलंदाजांनी दुहेरी धाव काढल्याने सुरेख क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट हे काच म्हटलं जाता. एकेरी धावेचा रूपांतर कशा प्रकारे दुहेरी धावेत करायचा तर या 2 फलंदाजांकडनं बघूक मिळाला. 2 या धावसंख्येन सांघिक धावसंख्या 4 धाव फलकार. 3 चेंडूंचा खेळ झाला असा समाप्त. गोलंदाजी मार्कवर सुरेख कामगिरी करताना गोलंदाज मॅडी बघूक मिळता, मात्र क्षेत्ररक्षकांनी तशीच साथ मैदानामध्ये देणं असताना अपेक्षित. षटकातील पुढचा चेंडू परत एकदा हलक्यात आणि चेंडू स्टिअर केला. परत एकदा पॉइंटचं क्षेत्ररक्षक फंबल झालं पहिल्या प्रयत्नात. ज्या ठिकाणी एकेरी धाव होती थय मात्र दुहेरी धाव निघाली. नको नको जाऊया आणि वाईन चाटून खाऊया या म्हणीची आठवण करून देत दुसरी धाव झाली पूर्ण. 2 या धावसंख्येन सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचली अर्ध्या डझनार. 6 धाव फलकार. 4 चेंडूंचा खेळ झालो असा समाप्त. मोठे फटके येणार नाही म्हणून काय झाला, एकेरी दुहेरी धावेर भर दिलो गेलो मैदानात आणि त्याच इराद्यात मात्र सलामीची जोडी सुरेख कार्य करता. यावेळी मात्र पायार जाऊन आदळलेलो चेंडू आपला भोग मिळालो. पंचांकडे हलक्याचा अपील सुद्धा केला गेला, मात्र सरते शेवटे बॅटला स्पर्श करणारा चेंडू एकेरी धाव देऊन गेलो. 1 या धावसंख्येत मात्र सांघिक धावसंख्या 5 चेंडूच्या सांगते अखेरीस 7 धाव फलकार. आठवड्याचे वार 7, इंद्रधनुमध्ये रंग 7, लग्नाचे फेरे सुद्धा 7 आणि या स्पर्धेच्या निमित्तानं तुमची आमका असलेली 7, त्याच 7 वर जाऊन पोहोचलेला धाव फलक. षटकाची सांगता करणारा अंतरिम चेंडू आणि या अंतरिम चेंडूवर परत एकदा डीप मिड विकेटच्या रिजन मध्ये अनिकेतच्या बॅट मधनं फटको आपणाक भूक मिळालो आणि बघता बघता एकेरी धावसंख्येची पाऊला दुहेरी धावसंख्येकडे वळताना दिसली. 2 या धावसंख्येत मात्र षटकाची झाली असं सांगता पहिल्या षटकाचा खेळ झाला समाप्त. सांघिक धावसंख्या धाव फलकार बिनबाद 9. पहिल्या षटकाचा खेळ झालो समाप्त. सांघिक धावसंख्या बिनबाद 9. पहिल्या षटकाचा विचार केलो तर 4 चेंडू हरी मामलने मैदानामध्ये खेळले. 6 धावा वैयक्तिक. दुसऱ्या बाजून 2 चेंडूचा सामनो अनिकेतने केल्यान आणि वैयक्तिक 3 या धावसंख्येर दुसऱ्या षटकाक होतो प्रारंभ. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज ऍडव्होकेट साई. षटकातील पहिलो चेंडू यावेळी मात्र स्ट्रेट डाऊन द ग्राउंडचा फटको. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पहिल्या प्रयत्नानंतर चेंडू गॅदर केल्यान चेंडूची फेकी केल्यान
रनआउटची संधी मैदानामध्ये निर्माण झाली होती, मात्र ऐन मोक्याच्या क्षणी हे दोनही फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षितरित्या परत एकदा पोहोचले गेले आणि एक्याचो डबल गेम 11 धावा धावफलकार. आतापर्यंत मात्र सुरेख फलंदाजी या दोन फलंदाजांची आपणाक भोग मिळाली. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवणारी गोलंदाजी, मात्र मोठे फटके येत नसले तरी एकेरी दुहेरी धावेवर भर द्यायचो, चांगल्या चेंडूचा सन्मान करायचो. तो इरादो आणि त्याच इराद्यान ही फलंदाजी मैदानामध्ये. यावेळी मात्र शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू होतो, स्वीप करण्याचं झालेलो फलंदाजाचो मानस आणि या मानसमध्ये फलंदाज हरी मामल थोडंसं बीट झालो. परिणामी निर्धाव चेंडू पोलांड्या चेंडूची झाली असं सांगता 2 चेंडूचा खेळ झाला समाप्त. कौतुक करूचा लागतेला गोलंदाज दत्तराज चापणाक. षटकातील तिसरा चेंडू मोठ्या फटक्यासाठी झालेलो प्रयत्न, यावेळी मात्र क्षेत्ररक्षक थोडंसं बीट झालो. लेग बायचो इशारो आमच्यापर्यंत पंचांचं पोचलो. पायाक आदळलेलो चेंडू, त्यानंतर मात्र यष्टीरक्षक बीट. एकेरी धाव 1 या धावसंख्येन सांघिक धावसंख्या जाऊन पोचतली 1 डझनार. थोड्या दिवसांनी सीझन चालू जातलो हापूस आंब्याचो, आणि हापूस आंब्याचो व्यवहार ज्या पट्टीत चलता ती डझनाची पट, त्याच 1 डझनार जाऊन पोचलेला धावफलक दाभोलकर ब्रदर्स संघाचो. 3 चेंडूचा खेळ झाला असं समाप्त. सांघिक धावसंख्या बिनबाद 12. अंतरिम 3 चेंडूचं या षटकातील खेळ असतो बाकी. पॉवर प्लेची पहिली 2 अनिवार्य षटका आणि या षटकांमध्ये निश्चितपणाने मोठे फटके खेळण्यासाठी प्रयत्न. सफल झालो, स्वतःसाठी जागा बनवल्या आणि डीप मिड विकेटच्या यावेळी मात्र डीप स्क्वेअर लेगच्या कपड्यावरसून पावळ्याचा पाणी पाष्टाक करणारो अनिकेतच्या बॅट मधनं लांबलचक षटकार. षटकातील पुढचा चेंडू परत एकदा स्वीप झालं. यावेळी मात्र काय झाला मैदानामध्ये. शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने मंगेश होतो, साधो सोपो झेल मंगेशच्या हातात येऊन पडलेलो, मात्र ऐन मोक्याच्या क्षणी लाखाचे झाले खाक आणि मंगेशला पडलेला मैदानामध्ये भॉक. झेल सुटलो. अनिकेतने एका षटकारान दाखवून दिला होता मैदानामध्ये, मात्र दुसऱ्या चेंडूवर गोलंदाज साईन वापसी केली होती. क्षेत्ररक्षकाची साथ मिळाली असती तर निश्चितपणे पहिला कलाम लागला असता. षटकातील पुढचा चेंडू आडव्या बॅटचा फटको बघूक मिळालो. डीप फाईन लेग रिजन मध्ये चेंडूचा झालेला प्रवास, चेंडू थांबलो गेलो आणि जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडू गॅदर करतलो, चेंडूची फेकी करता, तोपर्यंत मात्र 2 फलंदाज दुहेरी धावेनिशी आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचले. 2 षटकांचा खेळ झाला समाप्त. सांघिक धावसंख्या धावफलकार श्री गणेशाचा शुभ अंक 21. दोन षटकांचा खेळ चालू समाप्त. 21 धाव संख्या धाव फलकार. तिसऱ्या षटकाचा खेळ होतो प्रगती पथावर. गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक कोठ्यातला पहिला संघाकडनं तिसरा षटक घेऊन श्रीकांत तिवारी नावाचा गोलंदाज स्ट्रायकिंग एंडला. फलंदाज आपण बघू मिळतो अनिकेत. एक षटकार आणि मिळालेला जीवनदान मैदानामध्ये कशा प्रकारे कार्य करतलो फलंदाज अनिकेत उर्फ अंबाला या नावानं संपूर्ण मोरजिम गावात प्रसिद्ध असलेलो अंबाला असलो स्ट्रायकिंग एंडला. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज श्रीकांत. षटकातील पहिलो चेंडू. यावेळी मात्र सुरेख फटको आपणा बघू मिळालो.
फलंदाज अनिकेतच्या बॅटमधनं इनसाइड आउटचो देखणो फटको डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू गेलो आकांड्या पार, वन बाउन्स ओव्हर द रो, ब्रँडेड चौकार. पहिल्या चेंडूवर मात्र चौकार निघालो. षटकातील दुसरो चेंडू काहीतरी वेगळा करण्याचा झालेलो प्रयत्न, सरळ बॅटने धावा येत असताना मात्र फलंदाज अंबालाचो रिव्हर्स स्वीप खेळण्याचा झालेलो मानस, आणि या मानस मध्ये मात्र फलंदाज थोडस बीट झालो. परिणामी निर्धाव चेंडूची झाली सांगता. 2 चेंडूचा खेळ झाला समाप्त. 25 धाव संख्या धाव फलकार. षटक तिसरो चेंडू, यावेळी मात्र फुल टॉस चेंडू, आणि या फुल टॉस चेंडू डीप मिड विकेटच्या कपड्यावरसून अनिकेतने पाठवल्यान. सो ब्युटिफुल, सो इलेगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव, आणि अनिकेतने कुटुक घेतले चाव दिवसाचे फाव. मध्ये मंगेशने सोडलेलो झेल कितपत महागात पडाक शकता या अनिकेत दाखवून देता. कारण अनिकेत बद्दल असा म्हटल्या जाता, एका मारूक दिल्यात खुटी तर ह्यो उभी करतलो मटी. एकतीस धाव फलकार. 3 चेंडूचा खेळ झाला असा समाप्त. थोडस फुलटॉस पद्धतीचं चेंडू होतं श्रीकांत तिवारीचो, आणि या चेंडूवर मात्र डीप मिड विकेट रिजन मध्ये षटकाराक पाठवल्यान 31 धाव फलकार. सुरेख फलंदाजी फलंदाज अनिकेतची आपणाक बघूक मिळाली. षटकातील पुढचा चेंडू, यावेळी मात्र सुरेख फटको डीप वायडिश लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवर इलो. चेंडू गॅदर केल्यान तोपर्यंत मात्र एकेरी धाव 1 या धाव संख्येन पहिल्या विकेटसाठी 32 धावांची पार्टनरशिप आतापर्यंत झालेली असा. बिनबाद 32 धावा. 4 चेंडूंचा खेळ झाला असा समाप्त. दुसऱ्या बाजून मात्र भूमिका बॉईज संघाक एका ब्रेक थ्रूची असा आवश्यकता. 1 विकेट आणि पुन्हा एकदा सामन्यामध्ये ऑन होतलो भूमिका बॉईज क्रिकेट संघ. दाभोलकर ब्रदर्स क्रिकेट संघ यावेळी मात्र सुरेख कामगिरी. षटकातील पुढचा चेंडू, यावेळी मात्र रिव्हर्स स्वीप खेळण्याचो झालेलो मानस, आणि एकेरी धाव. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचता लेग बायच्या स्वरूपात ही एकेरी धाव निघाली. बॅट आणि चेंडूचा काही संपर्क होत नाही. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न तर झालो होतो, आणि त्यानंतर मात्र ही एकेरी धाव. तिर्येचो डबल गेम. 33 धाव फलकार. 5 चेंडूचा खेळ झाला समाप्त. भैरवी घालणारो चेंडू असतो बाकी. अंतरिम चेंडूवर मोठो फटको, यावेळी मात्र काऊ कॉर्नरच्या डोक्यावरसून हावको राव कांडो बुक्की टेंगुळ गोलीगत धोको. उरले असं चेंडू 30 आवश्यकता असा 23 धावांची. 30 चेंडू 23 धावांची आवश्यकता. दुसरं क्वालिफायरचा सामनो जो संघ जिंकतलो थेट मेगा फायनल मध्ये प्रवेश करतलो. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज साई.
षटकातील पहिलो चेंडू हलक्या हाताने चेंडू स्टिअर गेलो ऑन साइडच्या दिशेने, जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवर झप करू दिलो, चेंडू गॅदर केल्यान, चेंडूची फेकी केल्यान, तोपर्यंत मात्र एकेरी धावसंख्येचे पावला दुहेरी धावसंख्येकडे वळताना दिसली आणि जवळपास 2 धावा झाले पूर्ण. 2 या धावसंख्येन उरले असं चेंडू 29, आवश्यकता असा 21 धावांची. रिक्वायर्ड 21 रन इन 29 डिलिव्हरीज. षटके पुढचो चेंडू पुन्हा एकदा हलक्या हातान चेंडू स्टिअर केल्यान डीप फाईन लेग मन क्षेत्ररक्षक चेंडूवर येता पहिल्या प्रयत्नात थोडंसं फंबल झालो, तोपर्यंत मात्र पुन्हा एकदा मैदानामध्ये दुहेरी धाव झाली पूर्ण. 43 धावा धाव फलकार बिनबाद 43. मेगा फायनल मध्ये पोहोचणारो दुसरो संघ खयचो असतलो यो सामनो ठरवतलो. जो संघ जिंकतलो थेट मेगा फायनल मध्ये प्रवेश करतलो. हरणाऱ्या संघाक मात्र पुढच्या वर्षाची प्रतीक्षा करूची लागतली. त्यामुळे मात्र दोन्ही संघाच्या बाजून अर्थात तटीची लढत. आडव्या बॅटचा फटको डीप मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवर येता चेंडू गॅदर करता, तोपर्यंत मात्र 2 फलंदाज यावेळी एकेरी धाव घेणं पसंत करतात. 1 या धावसंख्येन चौक्याचो डबल गेम. 44 धावा धाव फलकार. 3 चेंडूचा खेळ झाला समाप्त आणि दुसऱ्या बाजून मात्र फटकेबाजी करणारो अंबाला असतो स्ट्रायकिंग एंडला उर्फ अनिकेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज साई परब, दत्तराज परब बघूक मिळता. थोडस हतबल दिसता दत्तराज. मोठो फटको खेळण्यासाठी झालेलो प्रयत्न, शरीराचो वेध घेणारो चेंडू आपणाक बघूक मिळालो. परिणामी निर्धाव चेंडूची चाली सांगता. 4 चेंडूंचा खेळ चालू असा समाप्त. 44 धावा धाव फलकार. उरल्यास चेंडू 26, आवश्यकता असतली 18 धावांची. 26 चेंडू 18 धावांची आवश्यकता. सुटलेलो झेल अनिकेतचो पहिल्या षटकामध्ये आणि त्यानंतर मात्र अनिकेत या मैदानामध्ये निश्चितपणे आग खाऊन इंगळे वागताना दिसता. आडव्या बॅटचा फटको. यावेळी मात्र प्रोटेक्शन लॉंग लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवर झप करून येता, चेंडू गॅदर करता, चेंडूची फेकी करता, तोपर्यंत एकेरी धाव. 1 या धावसंख्येत मात्र सांघिक धावसंख्या रोहित शर्माच्या जर्सी क्रमांकावर. 45 धावा धाव फलकार. 5 चेंडूंचा खेळ झाला असा समाप्त. बिनबाद 45 अशी धावसंख्या. अंतरिम एका चेंडूचा खेळ असतो बाकी आणि या मालवणीत सांगूचा झालं तर भैरवी घालणारो चेंडू असतो बाकी. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर भैरवी घालणारो चेंडू घेऊन गोलंदाज दत्तराज उर्फ साई. अंतरिम चेंडूवर मोठो फटको खेळण्यासाठी झालेलो मानस. बॅट आणि चेंडूचा मोठोसा संपर्क होणार नाही, मात्र फाईन लेग रिजन मध्ये झालेलो चेंडूचा प्रवास आणि जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतलो तोपर्यंत मात्र 1 धाव पूर्ण करतात 2 फलंदाज. एकेरी धावेनेशी सांघिक धावसंख्या 46 धावा धाव फलकार. 4 षटकांचा खेळ चालू असा समाप्त आणि 4 षटकांच्या सांगते अखेरीस बिनबाद 46, उरल्यास चेंडू 24 आणि आवश्यकता असा 14 धावांची. 16 धावांची. 24 चेंडू 16 धावांची आवश्यकता. थँक्यू डीजे. 24 चेंडू 16 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मॅडी आपण बघूक मिळतलो. मॅडी कार्य करूचा आज 0 टू हिरो बनण्याची संधी. षटकातील पहिलो चेंडू फ्लिक ऑफ द रिक्स फटको. चेंडू हवेत उडालेलो कारण जो क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली वळ्यात जाऊन पडलेलो चेंडू. फलंदाज यावेळी मात्र हरी मामलच्या नावाचा लागलेला कलाम संघाचो सरसेनापती मैदानाच्या बाहेर जाताना दिसता. पहिल्या गड्याचा झालेला पतन, पहिला लागलेला कलाम, पहिलो खेळाडू तंबूच्या आश्रयाक डकआउटच्या दिशेने.
गोलंदाजी मार्कवर मॅडीन पहिल्या चेंडूमध्ये कार्य केलं. पहिल्या विकेटसाठी झालेली 46 धावांची पार्टनरशिप. त्यानंतर मात्र संघाचा सरसेनापती हरी मामल मैदानाच्या बाहेर 46 धावसंख्येवर पहिलो हादरो बनतो. दुसऱ्या बाजून गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मॅडी. षटका दिलं असतो दुसरं चेंडू स्ट्रायकिंग एंडला फलंदाज राजू दाभोलकर. षटकातील दुसरं चेंडू हलक्या हाताने चेंडू स्टीअर करण्यात धन्यता मानली गेली. जोपर्यंत 38 सर्कल मध्ये प्रोटेक्शन होता तोपर्यंत मात्र एकेरी धाव या धावसंख्येन 47 धावा धाव फलकार. उरल्यास चेंडू 22 आवश्यकता असा 15 धावांची. सुरेख चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होतो. हलक्या हाताने चेंडू स्टीअर करण्यासाठी प्रयत्न गेलो जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवर इलो चेंडूची फेकी यश यांच्या दिशेने केल्यान तोपर्यंत मात्र एकेरी धाव या धावसंख्येन सांघिक धावसंख्या 48 धावा धाव फलकार. 3 चेंडूचा खेळ चालू असा समाप्त. मॅडीची सुरेख गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर विकेट त्यानंतरच्या चेंडूवर मात्र एकेरी धाव. 3 चेंडूच्या समाप्ती अखेरीस सांघिक धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यात 48. षटकातील पुढचा चेंडू यावेळी मात्र इनसाइड आउटचं देखणं फटको फलंदाज राजू दाभोलकर यांच्या बॅट बंद बघूक मिळालो. बघता बघता चेंडूचं झालेला प्रवास डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार. अजून एक मोर्चिम बिग बॅश बँडेड चौकार. सामना जिंकण्यासाठी 10 धावांची असा आवश्यकता. यावेळी मात्र सुरेख गोलंदाजी आपणा भोग मिळाली. निर्धाव चेंडूची झाली सांगता. 5 षटकांचा खेळ झाला असा समाप्त. उरले असं चेंडू 18 आणि आवश्यकता असा 10 धावांची. 18 चेंडू 10 धावांची आवश्यकता. थँक्यू डीजे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सावळो. 10 धावांची असं आवश्यकता. 18 चेंडूचा खेळ असं बाकी. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज अनिकेत. अंबालाच्या बॅट मधनं आडव्या बॅटचा फटको डीप मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवर इलो. तोपर्यंत मात्र एकेरी धाव या धावसंख्येन सांघिक धावसंख्या वधारताना आपणाक भोग मिळाली. 52 धावा 53 धावा धाव फलकार. षटकात पुढचा चेंडू हलक्या हाताने चेंडू स्टीअर गेलो जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवर येता चेंडू गॅदर करता तोपर्यंत मात्र एकेरी धाव 2 फलंदाज घेतात. या धाव संख्येन सांघिक धाव संख्या 54 धाव फलकार. षटकातील पुढचा चेंडू मोठा फटको खेळण्यासाठी झालेलो प्रयत्न. यावेळी मात्र निश्चितपणे लॉंग स्टॉप रिजन मध्ये चेंडू गेलो आणि जवळपास 2 फलंदाज दुहेरी धाव घेताना आपणाक भोग मिळाले. लेग बायच्या स्वरूपात निघालेले हे दुहेरी धावा आणि 2 या धाव संख्येन सांघिक धाव संख्या धाव फलकार अब तक 56.
एका मोठ्या फटकेची असं आवश्यकता. पुढे सरसावत मोठा फटको खेळण्यासाठी झालेलो प्रयत्न, चेंडू हवेत डीप मिड विकेटच्या कपडावरसून चेंडू गेलो आकांड्या पार, गडग्या पार, डायरेक्ट चंद्रा. आणि या षटकारानिशी मात्र सामनो झालो असा समाप्त. आणि मेगा फायनल मध्ये पोहोचणारो दुसरो संघ दाभोलकर ब्रदर्स संघ. डीजे बजाव. सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊन सन्मान करायचा आहे. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा किताब जातोय एक हाती, ज्याने आपल्या संघाला सामना जिंकून दिलाय. निश्चितपणाने अनिकेत ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. 15 चेंडू 36 धावांची बहारदार खेळी. मिस्टर अनिकेत, आपल्याला विनंती की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच मिस्टर अनिकेत.